हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही आम्हाला पाहताय, आम्ही एअरपोर्टवरती आलेलो आहोत. तर हा आपला परतीचा प्रवास असणार आहे. तर मी तुमच्यासोबत ना घरातून म्हणजे निघताना तो व्हिडिओ मी शूट नाही केला. त्याचं कारण असं की आम्ही सारेच इमोशनल झालो होतो आणि त्या साऱ्या गोष्टी मला म्हणजे शेअर नव्हत्या करायच्या, कारण तो एक खूपच म्हणतात ना, तो एक भावूक क्षण होता. खूपच आम्ही म्हणजे सगळेच रडत होते. असं नाही की अवधूतच्याच फॅमिली, म्हणजे माझं माहेर आणि माझं सासर, मी म्हणजे दोन्हीकडे मी व्हिडिओ शूट नाही केला. असं आपले आईवडील इथे असतात, आपली फॅमिली इथे असते आणि त्यांना सोडून आपल्याला जायचं असं हे थोडं खूपच म्हणजे कठीण असतं ते. पण काही हरकत नाही, कामासाठी आपल्याला जावं लागतं आणि आपण आता निघालेलो आहोत. तर चला, तर मग आता इथून पुढे मी हा व्हिडिओ जास्त मोठा नाही होणार आहे, कारण की मी त्या परिस्थितीमध्ये नाही आहे की व्हिडिओ शूट करेन. मी थोडी अजूनही तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसत असेल की थोडीशी मी नर्वस आहे. तर पण काही हरकत नाही, पण मला तुमच्यासोबत हे देखील शेअर करायचं आहे की आम्ही निघालेलो, आता आम्ही लवकरच स्वीडनला येतो आहे. तर चला, तर मग फायनली आपली निघाली, आपण म्हणजे फ्लाईटमध्ये बसलो आपण फायनली. आणि आता थोड्याच वेळात टेक ऑफ होईल. लवकरच 8 तासांनी आपलं एक हॉल्ट असणार आहे आणि त्यानंतर किती 3 तासाचं हॉल्ट आहे. त्यानंतर मग ते पुन्हा कनेक्टेड फ्लाईट असेल आणि मग स्वीडन. चला, प्रवासाला आता सुरुवात होईल. ते मायू कंटाळले, तिला झोप आली आहे ना मायू? Hand luggage must be stowed under the seat in front of you or in one of the overhead compartments. Please be careful while opening them. फायनली आम्ही पोलंडला पोचलो आहे आणि आता पोलंडवरून आपली कनेक्टेड फ्लाईट असणार आहे. त्याचा आपण वेट करतो आहे, कारण इथे अजून त्याचं म्हणजे टाईम टेबल लागलेलं नाही आहे, कारण आपली फ्लाईटला म्हणजे कनेक्टेड फ्लाईटला जवळजवळ 4.5 तासाचं हॉल्ट आहे. तर आपल्याला 4.5 तास वेट करायचा. तोपर्यंत आपण फ्रेश होऊन घेऊ आणि काहीतरी खाऊन वगैरे येऊ. हो ना मायरा खूप म्हणजे तिला बरं नसल्यामुळे ती खूपच डाऊन झाली आहे आणि खूप वीक पण झाली आहे. बट काही नाही, स्वीडनला गेलं ते पुन्हा छान होणार हो की नाही? रेस्ट वगैरे करून चला. हां, तर फायनली आपण आहे ना पोलंडला आलोत, पोलंडला पोहोचलेलो आहोत. कारण आता इथून आपली कनेक्टेड फ्लाईट आहे दुसरी. पण कसं आहे ना, आपल्याकडे 4.5 तासाचा हॉल्ट आहे. तर त्या तासात आपला म्हणजे तेवढ्या वेळात आपण आहे ना इथे सिक्युरिटी पण केली आणि इमिग्रेशन पण करून झालं आपलं. तर आता थोडा वेळ आहे, 3 तास आहेत अजून आपल्याकडे. त्यामुळे मग आपण आता ना खाण्यासाठी आलो आहे, कारण भूक पण लागली आहे. तर आपण आधी खाऊन घेऊया आणि मग मी बोलते. इथे पिझ्झा आलेला आहे, इथे मायू आहे. फायनली आपण पोहोचलो स्वीडनला आणि आता आपण जाऊया, कारण बाहेर खूप जास्त थंड आहे आणि त्यामुळे आम्ही सर्व
जॅकेट वगैरे घातलेलं आहे, कॅप वगैरे घातली आणि आता आपण कॅब खाऊया. चला घरी जाऊन तर मंडळी हा नेक्स्ट डे आहे. कालचा ब्लॉग मी एंड करू शकले नाही, तर त्याचं कारण असं होतं की प्रवास करून आलेलो ऑलरेडी आणि खूप थकायला झालेलं. तर जसं की मी म्हटलं की पूर्ण दिवस म्हणजे पूर्ण ट्रॅव्हलिंगमध्येच गेला आणि आल्यानंतर मग पुन्हा फ्रेश झालो आणि खूप भूक पण लागलेली. तर जेवणाची सोय तर माझ्या मैत्रिणीने ऑलरेडी केलेलीच होती, तर त्यामुळे काही इतकं वाटलं नाही, इझी झालं सगळं काही आम्हाला. त्यामुळे मग घरी आल्यानंतर फ्रेश होऊन पुन्हा आम्ही मग जेवलो वगैरे, कारण आज मायराला स्कूलला जायचं होतं आणि अवधूतला पण ऑफिसला जायचं होतं. तर मायरा आता स्कूलला जाऊन आली आहे आणि आता मी तिला घेऊन आले, कारण मला सकाळपासून व्हिडिओ एंड करता पण येत नव्हता. तर कारण की घरातली कामं वगैरे पॅकिंग अनपॅकिंग करायची होतं मला, तर ते सुद्धा माझं सुरूच होतं. आणि ते केल्यानंतर मग मायराला पुन्हा स्कूलमधून मी आणायला गेले आणि आता तिला घेऊन आले आणि मग मी आता व्हिडिओ एंड करते. तर तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग हा कसा वाटला मला हे नक्कीच कॉमेंटद्वारे सांगा. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. आणि जसं की मी म्हटलं, हा ट्रॅव्हल ब्लॉग हा जास्त मोठा नाही आहे, हा मी शॉर्टमध्ये केलेला होता, कारण की माझी तशी परिस्थितीच नव्हती. भारतातून आपली फॅमिली मागे सोडून आम्ही ट्रॅव्हल करत होतो. तर स्वाभाविक आहे थोडं हळवे झालो होतो आम्ही आणि खूप भावूक झालो होतो. तर त्यामुळे मला व्हिडिओ शूट करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण तुमच्यासाठी मी थोडासा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. तर पुन्हा भेटूया आपण अशा छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय बाय. बाय.